न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। भरधाव वेगानं वाहन चालवित नागरिकांच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहन चालकाविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। याबाबत पोलिसांनी सांगितले की फिर्यादी निवृत्ती गोवर्धने राहणार अंबड हे सोमवार दिनांक 24 रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास त्यांच्या घराबाहेर फिरत असताना पपया नर्सरीकडून आलेल्या पिकअप वाहन क्रमांक MH15 AH 4981 वरील चालकाने निवृत्ती गोवर्धने यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, तसेच घराची संरक्षण भिंत देखील पाडली। याबाबत नागरिकांनी वाहन चालकास अडवण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने पिकअप वाहन त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती। सुमारे अर्धा तासाहून अधिक वेळ वाहन चालकाचा थरार सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत पिकअप वाहन चालक हा घटनास्थळावरून फरार झाला होता। दरम्यान गोवर्धने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे। नमस्कार, मी निवृत्ती लक्ष्मण गोवर्धने राहणार रामकृष्ण नगर। काल माझं आणि भागवत आरोटेचं थोडी बाचाबाची झाली। हे जे महाशिवरात्रीच्या पावत्या गोळा करीत होते, तर मी त्यांना बोललो, बाबा या पावत्या गोळा करू नका, तुम्ही तुमचे फोटो लावताय, तुमच्या दोघा तिघांचे सगळे ते कार्यक्रम आहे, तुम्हाला राजकारण करायचे तर तुम्ही पब्लिकचे पैसे घेऊ नका। मी त्यांना पावत्या घेणं कॅन्सल केलं, तर त्यांना ते थोडं जड गेल्यावर त्यांची आमची अजून बाचाबाची झाली। तर त्यांनी सकाळी माझ्या भावाला फोन केला की जे 95-96ला मी जे मॅटर घडलं तसं तुझ्या भावाचा कार्यक्रम वाजवू, आम्ही त्याला समजून सांग। 2 वेळ झालं, तिसऱ्यांदा आम्ही ऐकणार नाही। आणि रात्री 9:30 वाजता 9:15 वाजता माझ्यावर हल्ला केला यांनी रात्री। आज 24 तारीख संध्याकाळी हल्ला केला आणि दुपारी त्यांचं वार्ता झाली की त्या ड्रायव्हरला पण सांगितलं की पिंटू शेटचा कार्यक्रम लावा। मी धंदेवाईक माणूस आहे, रात्री बेरात्री मी रस्त्यावर हिंडतो, माझ्या स्वतःच्या ट्रक आहे, 100+ ट्रक वापरतो मी। मला कोणाही गाडीचा फोन आला, माझं महिंद्राचं काम आहे, मला जावं लागतं, तर मला भागवत आरोटे या फॅमिलीपासून मला धोका आहे। तर 100% प्रशासनाने त्याच्यावर लक्ष द्यावं आणि याचं कायद्यानं यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना काहीतरी आळा घालवणं। यात परळी सारखी गंमत नको व्हायला आमची, आणि अशी होईल असं मला वाटतंय। तर आज मी वाचलो, उद्या अजून काहीतरी घडण्यापेक्षा माझे छोटे मुलगा आहे, मुली आहे, माझी नात आहे, आणि मी ड्रेसवर असताना त्यांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे। आणि हे भागवत आरोटे, ज्ञानेश्वर आरोटे या दोघांनी घडवलेलं आहे, आणि याचा प्रूफ आहे माझ्याकडं। त्याचा माणूस बोलतोय, सगळ्यांनी मला सांगितलं आणि त्यांनी स्वतः सांगितलं, माझ्या घरावर 3 वेळ त्यांनी गाडी फिरवली। तर प्रशासनाने याच्यावर घ्यावा, नाही तर परळीसारखं आम्हाला आंदोलन करावं लागेल, असं दिवस यायला नको, ही माझी नम्र विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। दामोदर थोरात, न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।